तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत। निवडणुकांची तयारी अनेक ठिकाणी सुरू झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता। 8 डिसेंबर पासून होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेमध्ये बावनकुळेंची माहिती। अजितदादा महायुतीत आले नसते तर 100 जागा मागितल्या असत्या आणि 100 जागा निवडून आल्या असत्या। जळगावात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान। सिन्नरच्या सोमठाणे गटातून बंधू भारत कोकाटेंची भाजपाकडे उमेदवारीची मागणी। तर कोकाटेंच्या कन्या सिमिंतनी कोकाटेही इथूनच निवडणूक लढण्यास इच्छुक। बीड जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता कमी। राष्ट्रवादी आणि भाजपा विरोधात निवडणूक लढवत असल्यानं युती करणं शक्य नाही। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भावना। लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार नेत्यांचं पदाधिकाऱ्यांना आश्वासन। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढण्याची शक्यता। भाजपाकडून हिंगोली आणि परभणीमध्ये स्वबळाची भाषा। निर्णय जिल्हा स्तरावर घेण्यात यावा। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय। परभणी जिल्ह्यामध्ये भाजपा स्वबळावर लढणार। भाजपा पूर्ण ताकदीनं निवडणुकीत उतरणार। मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। रत्नाकर गुट्टेंकडून आधी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा। बोर्डीकरांची माहिती। चिपळूण नगर परिषदेमधील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। हरकत यादी सूचनांनुसार शहरातील तब्बल 1301 मतदारांची नावं पुन्हा मूळ प्रभागामध्ये समाविष्ट। शहरातील एकूण 14 प्रभागांची पुनर्रचना। सोलापुरामध्ये भाजपा कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्यानं भाजपा कार्यकर्ते आक्रमक। भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी टळवळकरांविरोधात कार्यकर्त्यांची बाचाबाची।